मैत्रिणींनो, दिवाळीचा फराळ म्हटलं की सगळ्यात सोपं काय तर शंकरपाळी. गोड पदार्थातला प्रत्येकाच्या आवडीचा. मग शंकरपाळी बनवायला तर प्रत्येकालाच येते, परंतु त्यातल्या त्यात जास्त दिवस टिकणारी आणि खुसखुशीत भरपूर पदर सुटलेली शंकरपाळी बनवायची आहे. अचूक प्रमाण सांगणार आहे. मग वजनी प्रमाण असो किंवा वाटीचं प्रमाण असो, न फासणारी अशी शंकरपाळी बनवण्यासाठी साहित्य काय घ्यायचं आणि शंकरपाळीला भरपूर लेयर्स पडण्यासाठी एक ट्रिक आपण वापरणार आहे. तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्या वेळेला. हे बघा, बिस्किटापेक्षाही छान अशी खुसखुशीत. कधी कधी काय होतं, तेलामध्ये शंकरपाळी टाकली तर ती पसरते किंवा आतमधून कच्ची राहते. ही शंकरपाळी तुम्हाला अगदी बिस्किटापेक्षाही खुसखुशीत दिसली ना, चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण अर्धा किलो मैद्याची शंकरपाळी बनवतोय आणि खूप साऱ्या अशा शंकरपाळ्या होतात बघा. अर्धा किलो जर मैदा असेल तर त्यामध्ये भरपूर असं होतात. आणि मग त्यासाठी प्रमाण तुम्हाला आता सांगते. इथे 1 वाटी तूप घेतलेलं आहे, त्याच वाटीच्या मापाने साखर आणि त्याच वाटीच्या मापाने दूध घेतलेलं आहे. तुम्ही दुधाऐवजी पाण्याचा वापर करू शकता. दूध जर वापरलं तर 10 ते 12 दिवस शंकरपाळी टिकते आणि पाणी जर वापरलं तर 1 महिना शंकरपाळी खराब होत नाही. मग तुम्हाला शंकरपाळी किती दिवस टिकावी असं वाटत असेल, त्या अंदाजानुसार दूध किंवा पाण्याचा वापर करू शकता. आता मी दिवाळीच्या अगोदर व्हिडिओ बनवत होते, त्यामुळे मी इथे दुधाचा वापर केलेला आहे. तुम्ही पाणीही वापरलं तरी चालेल. प्रमाण घेत असताना त्याच वाटीच्या प्रमाणाने घेतलेलं आहे. आता दूध आणि साखर एकत्रित केलेलं आहे. मग साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे, म्हणून मी दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. साखर विरघळेपर्यंतच कोमट करायचं आहे, जास्त उकळी आणायचे नाही. आणि हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. गरम दूध असेल आणि त्यामध्येच तुम्ही पीठ जर भिजवण्यासाठी ठेवलं मैदा, तर कसं होतं, शंकरपाळी उकळते किंवा पसरते तेलामध्ये. दूध थंड झालं नंतरच आपल्याला तूप त्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि हे सर्व एकत्रित करून घ्यायचं आणि त्यामध्ये मैदा आपल्याला भिजवायचा आहे. आता हे वाटीचं प्रमाण जे आहे, यामध्ये अर्धा किलो मैदा सहजरित्या बसतो, त्यापेक्षा जास्त बसत नाही. आता हे माझं घरचं तूप होतं आणि त्यामध्ये मला वेलची, लवंग घालायची सवय आहे. त्यातील ही लवंग तळाशी राहिलेली, हे बघ, ती साईडला काढून घेते. मला आणखी एक लवंग दिसलेली आहे, ती नंतर दिसल्यानंतर काढते, कारण तूप जास्त दिवस टिकावं, त्याचा सुवास छान येतो. सुगंधित अशा तुपासाठी मला वेलची, तुळशीची पानं, लवंग मी नेहमी तूप कडवत असताना घालते आणि त्यातील काढून मी जे तुपाचं भांडं आहे ना, त्यामध्ये ठेवते. हे बघा, एक लवंग आहे, ती पण मी साईडला काढून घेते. हे सर्व मिश्रण आहे एका परातीमध्ये किंवा एका पसरट कोलगट भांड्यामध्ये काढून घ्या, म्हणजे आपल्याला पीठ छान असं भिजवता येईल. यामध्ये मैदा घालायचा आहे, म्हणजे बसेल इतका मैदा यामध्ये घालायचा. मला माहीत आहे 1 वाटीचं प्रमाण जे असेल त्यामध्ये अर्धा किलो मैदा बसतो, परंतु मी तुम्हाला दाखवण्यासाठी जेवढं बसेल एवढं त्यामध्ये मैदा घाला. मैदा थोडासा चाळून घ्या, म्हणजे शंकरपाळ्या ज्या आहेत हलक्या फुलक्या होतील. तुम्ही याच पद्धतीने गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्याही बनवू शकता. मी तोही व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे, तोही तुम्ही नक्की पहा. आणि हे बघा, सुरुवातीला थोडासा मैदा चाळून घेतला आणि गरजेनुसार लागेल एवढा त्यामध्ये मैदा घालायचा. आणि पीठ भिजल्यानंतर थोडंसं घट्टसर होतं, कारण तूप आहे ते थोडंसं थंड झालं की पीठ जे आहे ते भिजल्यानंतर थोडंसं घट्टसर होतं. त्यामुळे आपल्याला थोडंसं सैलसरच भिजवून घ्यायचं आहे. गरज वाटली तर आणखी त्यामध्ये थोडासा मैदा घालायचा. तुम्हाला मी सांगते पीठ आपल्याला किती सैलसर हवं आहे. गरजेनुसार मैदा घालून पीठ भिजवून घेतलं आणि हे बघा, इतकं सैलसर आपल्याला पिठाची गरज आहे. आता त्यामध्ये मैदा घालायची गरज नाही. झाकण ठेवायचं आणि अर्धा तास 1 तासासाठी भिजत ठेवायचं आहे. आता पीठ यामध्ये मी घातलेलं नाही, म्हणजे मैदा घातलेला नाही, थोडंसं मळून घेतलं. हे बघा, हे भिजल्यानंतर थोडंसं घट्टसर होईल. इतकाच मैदा घालायचा, जास्त घालायचं नाही, कारण भिजल्यानंतर जास्तच घट्टसर होतं आणि नंतर शंकरपाळी तुमची एवढी खुसखुशीत होत नाही त्यामुळे. आणि हे कसं पीठ आहे, आपण ज्यावेळी भिजवून घेतो ना, ते हाताला चिटकत नाही. तूप असल्यामुळे ते परातीला किंवा कोणत्या भांड्याला चिटकत नाही. एकसारखं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे.
थोडासा त्याचा एकजीव करून घेते आणि झाकण ठेवून एखाद्या भांड्यामध्ये. बघा तुम्हाला मी दाखवलं पीठ किती सैलसर आहे. याच्या आपल्याला तर शंकरपाळ्या नंतर बनवायचे आहेत, पण थोडं भिजलं की कसा कोणताही पदार्थ जो आहे तो छान फुलतो. हे जे पीठ आहे कमीत कमी अर्धा तास तरी तुम्ही भिजू द्या आणि नंतर त्याच्या शंकरपाळ्या बनवाय घ्या. अर्धा तास झाल्यानंतर हे बघा लहानसा गोळा घ्यायचा, म्हणजे मध्यम आकाराचा घ्यायचा आहे आणि आपल्याला 2 चपात्या जेवढ्या आपण बनवतो ना त्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने लाटून घ्यायचा. पीठ लावायची गरज नाही. तुपामुळे जे पीठ भिजवलेलं आहे ते परातील म्हणजे ह्याला पळपुटाला किंवा लाटण्याला चिटकत नाही. आणि लेयर्स पाडण्यासाठी थोडंसं चपातीच्या आकाराचं लाटून झालं की असं फोल्ड करून घ्यायचं. अशा पद्धतीने फोल्ड केलं की शंकरपाळीला छान असे लेयर्स उठतात. फोल्ड करत असताना तूप लावायची गरज नाही, कारण तूप भरपूर घातलेलं असतं आहे, त्यामुळे आपल्याला लेयर्स पाडण्यासाठी तूप घालायची गरज नाही. छान असं लाटून घ्यायचं. चपातीपेक्षा जाडसर लाटून घ्यायचं आहे, म्हणजे भाकरीसारखं लाटायचं आहे. जेवढी भाकरीची जाडी असते ना तेवढं लाटून घ्यायचं. एकसारख्या शंकरपाळ्या कट करता याव्यात म्हणून त्याच्या कडा काढून घेते आणि लहान मोठ्या आकारामध्ये तुम्हाला जशा आवडतात तशा या शंकरपाळ्या कट करून घ्या. तुम्ही ते जाडी पाहू शकता. भाकरीची जाडी जेवढी असते तेवढ्या जाड मी ठेवलेलं आहे आणि आता एकसारख्या शंकरपाळ्या कट करून घेते. एकसारख्या कट करून घेतल्या आणि मी तुम्हाला दाखवते की शंकरपाळीची आपली जाडी किती आहे. हे बघा इतक्या जाड असं आपल्याला शंकरपाळ्या बनवायच्या आहेत. ही शंकरपाळी तेलात टाकल्यानंतर छान अशी एकसारखी फुगून येते, त्यामुळे मोठ्या होत्या. त्यामुळे जास्त जाडी ठेवायची नाही, नाहीतर आतून कच्च्या राहतील. हे बघा सर्व पिठाच्या अशाच पद्धतीने मी शंकरपाळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि ह्या एकमेकांना चिटकत नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीने काढून ठेवल्या तरी त्या चिटकत नाहीत. सगळ्या एकदम बनवून नंतर तुम्ही तळण्यासाठी घेऊ शकता. गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलं. थोडंसं पीठ त्यामध्ये टाकून तेल गरम झालं का ते चेक केलं आणि शंकरपाळी लो फ्लेमवरती सुरुवातीला तळून घ्यायची. हाय फ्लेमवरती जर शंकरपाळी तळली तर आतून कच्ची राहील, त्यामुळे लो फ्लेमवरती शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची आहे. शंकरपाळी तेलामध्ये टाकल्यानंतर एकसारखं सुरुवातीला हलवून घ्यायचं आहे, कारण शंकरपाळी सर्व बाजूने एकसारखी भाजली जावी म्हणून एकसारखं आपल्याला ते तळून घ्यायचे आहे. जर तुम्ही एकसारखं जर तेलामध्ये शंकरपाळी नाही हलवली तर एका बाजूला कच्ची राहते आणि एका बाजूला करपली जाते. त्यामुळे अशा पद्धतीने तेलामध्ये शंकरपाळी एकसारखी हलवत राहायचं आहे, म्हणजे छान असा शंकरपाळीला तांबूस असा रंग येतो. अगदी सोनेरी रंगावरती या मंद आचेवरती शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत. जास्त लाल होईपर्यंत शंकरपाळी तळायची नाही, कारण शंकरपाळी प्लेटमध्ये काढल्यानंतर उष्णतेमुळे पुन्हा जे तेलाचे जे गरम वाफ असते त्यामुळे आणखी त्याचा रंग चेंज होतो. त्यामुळे तांबूस सोनेरी रंगापर्यंत शंकरपाळ्या अशा तळून घ्यायच्या. लो टू मिडियम फ्लेमवरतीच तळायच्या आहेत, हाय फ्लेमवरती तळायच्या नाहीत. एकसारख्या छान असं तळून घ्यायच्या आणि रंग थोडासा चेंज झाला की एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या. हे बघा शंकरपाळी मी तळून घेतलेल्या आहेत, एका प्लेटमध्ये काढलेले आहेत. सर्व शंकरपाळ्या अशाच तळून घेतल्या. तुम्हाला मी दाखवते शंकरपाळ्याला किती लेयर्स पडलेले आहेत. मोजता येणार नाहीत इतके शंकरपाळ्याला लेयर्स पडलेले आहेत. या शंकरपाळ्या खुसखुशीत होतात, संपेपर्यंत खुसखुशीत राहतात. थोड्याशा तळून झाल्यानंतरच मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि तुम्ही ते पाहू शकताय की भरपूर असे लेयर्स पडलेले आहेत. मी सांगितलेली ट्रिक वापरून शंकरपाळ्या बनवा. न फसणाऱ्या खुसखुशीत अशा शंकरपाळ्या होतात. बिस्किटापेक्षाही खुसखुशीत अशा बनतात. नंतर मी सर्व शंकरपाळे तळून घेतलेले आहेत आणि अर्धा किलो मैद्याच्या म्हणजे 1 वाटीचं जर प्रमाण घेतलं असेल तर एवढ्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत. खूप साऱ्या शंकरपाळ्या होतात. भरपूर पदर सुटलेली शंकरपाळी, झटपट होणारी अशी ही दिवाळी फराळातला हा पदार्थ आहे आणि बनवायला सोपा आहे बरं का मैत्रिणींनो. तूप, साखर आणि पाणी किंवा दूध वापरत असाल तर याचं अचूक प्रमाण असेल तर न फसणारे. तुम्हाला जर जो ग्लास असतो 250 ml दूध किंवा आपण पाणी घेतो ना त्याचा जो मोठा ग्लास असतो ना तो ग्लास असेल तर त्यामध्ये 1 किलो मैदा बसतोच. घरामध्ये प्रत्येकाचे पाणी पिण्याचे जे ग्लास असतात त्या ग्लासच्या मापाने तूप, साखर, पाणी जर तुम्ही मापलं तर त्यामध्ये 1 किलो मैदा घालायचाच. हे अगदी अचूक असं प्रमाण आहे. या पद्धतीने जर शंकरपाळी बनवली तर न फसणारी अशी शंकरपाळी आहे आणि तुम्ही ते पाहू शकता. शंकरपाळीला भरपूर असे पदर सुटलेले आहेत, म्हणजे भरपूर लेअर सुटलेली शंकरपाळी जर बनवायची तर माझ्या पद्धतीने बनवा. बनवायला सोपे आणि झटपट होणार आहे. आणि एक शंकरपाळी आपण तोडून पाहूया. आतून कच्ची राहत नाही, अगदी आतपर्यंत खुसखुशीत अशी झालेली असते बघा शंकरपाळी.
मी बनवलेले शंकरपाळे अजून गरम आहेत तरी तुम्हाला आतमधून अगदी खुसखुशीत दिसतात बघा. हे बघा, बिस्किटापेक्षाही जास्त खुसखुशीत हे शंकरपाळे बनतात. चवीला खूप छान लागतात. या पद्धतीने मैत्रिणींनो नक्की बनवा.